रामकृष्ण हरी. एका साधकांनी प्रश्न केला, महाराजजी, श्री गणपती बाप्पांची असणारी मूर्ती घरी आणत असताना कशा पद्धतीने आणावी? तर काही सामान्य नियमाचा आपण विचार करायला पाहिजे. शुद्ध अंतःकरणानं नामस्मरण करत दोघांनी तरी असणाऱ्या गणपती बाप्पांची मूर्ती आणण्याकरता जायचे. जात असताना सोबत ताम्हण, अक्षदा, गुलाल, पांढरा मोठा रुमाल, जानवे, घंटी घेऊन असणारं जायचे. डोक्यावर टोपी धारण करायची आहे. भंगलेली मूर्ती आणायची नाही, विचित्र रूपातली मूर्ती आणायची नाही, रंग उडालेली मूर्ती आणायची नाही. ताम्हणामध्ये अक्षदा ठेवायच्या. त्या अक्षदावर असणाऱ्या त्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. नंतर गणपती बाप्पांना गुलाल वाहायचा, सर्वांना गुलाल लावायचा. गणपती बाप्पांना जानवं घालायचं आणि रुमालानं गणपती बाप्पांचं तोंड झाकून समोर असणारं गणपती बाप्पाचं रस्त्याकडे असं तोंड करून हातामध्ये घेऊन असणारं मूर्ती निघावं. घंटी वाजवत गणपती बाप्पांच्या नामाचा जय जयकार करत मूर्ती असणारं घेऊन घरी यावं. शक्यतो मूर्ती जो व्यक्ती घेऊन येतोय त्या व्यक्तीनं असणारं चप्पल वगैरे घालायची नाही, बिना चप्पलाची असणारी मूर्ती आणायची. घराच्या दारामध्ये मूर्ती आल्याच्या नंतर घरातल्या सुवासिनी माऊलीनं मूर्तीवर वगैरे भाकरीचा तुकडा असा ओवाळून त्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. आणि तसंच ज्यानं कोणी मूर्ती आणलेली आहे त्याही व्यक्तीच्या पायावर पाणी घालावं. असं थोडक्यात श्री गणपती बाप्पांचं आगमन आपण आपल्या घरामध्ये करावं. रामकृष्ण हरी. श्री